नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या लाडकी बहीण योजनेबाबत केलेले 2 व्हिडिओ ज्यांमध्ये पडताळणी अहवाल व ई-केवायसी साईड इश्यू बद्दल सांगण्यात आले होते. त्यावर जबरदस्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्या व्हिडिओवर अनेक महिलांचे कमेंट आलेले होते. त्यांनी आपले मागील 2 महिन्याचे पैसे आले नाही त्या बाबतीत अनेक कमेंट आलेले आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तसेच आपण अंगणवाडी सेविकेकडे आलेल्या पात्र अपात्र याद्या देखील या व्हिडिओतून बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सर्व पद्धतशीर माहिती समजून घ्या, जेणेकरून आपले देखील पुढचे लाभ चालू होतील. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकेकडे याद्या आलेल्या आहे. त्यामध्ये मुख्यतः बघायचे झाले तर 2 प्रकारच्या याद्या आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली पडताळणी 2 पेक्षा जास्त म्हणजेच मोर दॅन 2. एका घरात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर त्यांच्याकरिता हे मोर दॅन 2 वाली. आणि तसेच एज बाबत ज्यांचे वय 18 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त आहे त्यांना अपात्र करण्याकरिता एज बाबत देखील यादी आलेली आहे. बघा आपल्याला स्क्रीनवर शो होत असेल या दोन्ही याद्या हरेक अंगणवाडी सेविकेकडे आलेल्या आहे. आपण आपली पडताळणी अहवाल दिल्यानंतर त्यांना यामध्ये आपले रिमार्क द्यायचे आहे. आपण पात्र असल्यास पात्र करावे लागणार आहे. बघा हे आपल्याला यादी बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला बघा इथे सर्च नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका असे, तसेच विलेज नेम, नंतर इथे बघा बेनिफिशरी नेम आणि आपले ॲप्लिकेशन नंबर. बेनिफिशरी नेम पूर्ण असे खाली येऊन जाणार. इथे मी हाईट केलेला आहे तुम्हाला दाखवण्याकरिता. तसेच ॲप्लिकेशन नंबर, नंतर बघा इथे आधार कार्ड नंबर देखील आलेला आहे. सर्व असे सेम माहिती तुमची देखील गावातील अंगणवाडी सेविकेकडे आलेली असेल. नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर बघा इथे डेट ऑफ बर्थ ॲज पर NSD म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरनं जे डाटा घेतलेला आहे. तसेच इथे बघा बेनिफिशरी कॉन्टॅक्ट नंबर देखील आलेले आहे. ही सर्व माहिती मी हाईड करून ठेवली आहे. त्यानंतर बघा इथे रिमार्कचं देखील ऑप्शन आहे. अतिशय महत्त्वाचा कॉलम म्हणजे रिमार्क. यामध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली अंगणवाडी सेविका आपली पडताळणी केल्यानंतर पात्र अपात्र ठरवणार आहे. यामध्ये लक्षात घ्या त्यांच्याकडे असे आपल्याला बाजूला दिसत असेल 3 प्रकारचे ऑप्शन राहणार आहे. त्यामध्ये अपात्र महिला लाभार्थी, पात्र विवाहित महिला लाभार्थी आणि पात्र अविवाहित महिला लाभार्थी. यापैकी त्यांच्याप्रमाणे जे काही आपली पडताळणी केल्यानंतर लास्ट वर्डिक्ट राहणार ते हे लिहिणार आहे. त्यानंतर आपले यावरूनच पैसे येणार आहे किंवा बंद होणार आहे. बघा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय मी, तुम्ही पडताळणी अहवाल तुमचा सादर करून द्या अंगणवाडी सेविकाकडे. यादीत तुमचे नाव असेल तर नक्कीच त्या तुम्ही पात्र असल्यास तर पात्र टाकणार, जेणेकरून आपले पैसे येऊन जाणार. बघा सेम अशीच यादी राहणार आहे. अशा प्रकारे यादी राहणार आहे. चला तर मग आपण दुसरी देखील यादी बघूया इथेच. एज बाबत म्हणजेच वयाच्या बाबत. त्यामध्ये देखील असेच ऑप्शन राहणार आहे. बघा त्यामध्ये थोडे वेगळे ऑप्शन आहे. बघा अशा प्रकारे यादी राहणार आहे. यामध्ये बघा सेम सर्च नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका, तसेच विलेज नेम, बेनिफिशरी नेम, ॲप्लिकेशन नंबर, आधार नंबर, तसेच डेट ऑफ बर्थ ॲज पर NSD म्हणजे नारी शक्ती दूत ॲप, तसेच बेनिफिशरी कॉन्टॅक्ट नंबर. ही सर्व माहिती आपल्याला तुमच्या यादीत पद्धतशीर दिसेल. इथे मी हाईड केलेली आहे तुम्हाला दाखवण्याकरिता. तसेच बघा इथे रिमार्क म्हणजे इथे आपली पडताळणी केल्यानंतर जे काही त्यांचे मत राहणार आहे ते इथे त्यांना द्यायचे आहे. बघा इथे ऑप्शन देखील आलेला आहे. यामध्ये बघा पूर्ण ओपन झाल्यानंतर 6 प्रकारचे ऑप्शन आहे. तुम्हाला दिसत असेल, मी झूम करून देखील दाखवतोय तुम्हाला. बघा त्यामध्ये पात्र महिला लाभार्थी, वय वर्ष 21 ते 65च्या मध्ये, तसेच बघा अपात्र महिला लाभार्थी, वय वर्ष 65 पेक्षा जास्त, अपात्र महिला लाभार्थी, वय वर्ष 21 पेक्षा कमी. अशा प्रकारे 6 ऑप्शन आपल्याला दिसायला बघणार आहे इथे. या 6 पैकी त्यांना निवडायचे आहे. आपली पडताळणी करून जे काही आपलं वर्डिक्ट राहणार आहे शेवट त्यानुसार हे निवडणार आहे. त्यांनी इथे पात्र जर केले तर आपले पैसे नक्कीच चालू होऊन जाणार. बघा मी इथे दाखवतोय तुम्हाला. इथे ऑप्शन देखील बघायला मिळणार आहे आपल्याला. आपण पूर्ण तालुके, जिल्हे सर्च करू शकतो. बघा डिस्ट्रिक्टमध्ये मी उदाहरणार्थ बघा ABCD नावाने पूर्ण जिल्हे टाकून घेतलेले आहे. तुमचे इथे पूर्ण जिल्हे येऊन जाणार. तसेच तालुक्यामध्ये पूर्ण तालुके येऊन जाणार आणि तुमचं गाव देखील येत राहणार आणि गावात तुमचं नाव देखील आपल्याला मिळून जाणार. खूप मोठी यादी असते हे.
पूर्ण महाराष्ट्राची. यापैकी पूर्ण पद्धतशीर सिलेक्ट करायचं आहे. यावरनं आपण पात्र अपात्र ठरण्यात येणार आहे. तसेच बघा, आपण कमेंटमध्ये वळायचं झालं तर या ताईंनी बघा सांगितलेलं आहे आपल्याला जून जुलैपासून पैसे येणे बंद झालेले आहे. बघा, या ताईंचे जून जुलैचे पैसे आलेले नाही यांनी सांगितलेलं आहे. चला तर मग यावर आपल्याला उपाय नेमका काय? तर याकरिता आपण आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन पडताळणी अहवाल घ्यायचा आहे. तो पद्धतशीर भरून घ्यायचा आहे आणि तो लगेच सबमिट करून द्यायचा आहे, जेणेकरून आपण पात्र असल्यास नक्कीच आपला लाभ येणार. तसेच हे मी त्यांना रिप्लायमध्ये देखील सांगितले होते, पण मात्र सर्व लाडक्या बहिणींना समजावे त्याकरिता मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तसेच दुसऱ्या ताईंनी देखील सांगितलेले आहे, माझा पण हप्ता बंद झाला आहे दादा. जानेवारीपासून माझ्याकडे गाडी होती जुन्यातली, ते कधीच विकली, 4 चाकी. 7 ते 8 वर्ष झाले, तरी देखील माझा फॉर्म रद्द झाला आहे. बघा, आपला जर फॉर्म रद्द झाला असता तर जून जुलैमध्ये झाला असता. जानेवारीमध्ये पडताळणी कारकरिता चालू नव्हती. त्याकरिता तुम्ही आपले नक्कीच DBT चेक करा. या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देतोय मी. आपली बँक लिंक आहे नाही आहे, त्यामुळे देखील हा हप्ता बंद होऊ शकतो. तसेच तरी देखील आपला बंद झाला असेल तर आपण देखील पडताळणी अहवाल लवकरात लवकर सादर करून द्यावा, जेणेकरून आपण नक्कीच पात्र होऊन जाणार. आपली गाडी 7-8 वर्षा आधीच विकलेली असल्यामुळे नक्कीच हा लाभ आपल्याला येऊन जाणार. अशा बरेचशा कमेंट बघा, त्यामध्ये काही ताईंनी सांगितले आहे जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही. तसेच एका दादांनी सांगितले आहे ना शेती ना नोकरी ना गाडी, पण लाडकी बहीण योजना तरी देखील बंद झाली. तसेच दादांच्या मेसेजचे देखील जून जुलैपासून हप्ते बंद झालेले आहे. तसेच माझा पण 12-13वा हप्ता आला नाही, एकच लाभ आहे. बघा, त्यांच्या देखील राशन कार्डमध्ये एकच लाभ आहे, तरी देखील बंद झालेला आहे. तसेच अधिक बघा, इथे माझे पण जून जुलैचे पैसे आले नाही, KYC कुठे करायची? बघा, हे सर्व कमेंट आपल्या लाडक्या बहिणींनी आणि त्यांच्या हजबंडनी देखील केलेली आहे. या सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडून पडताळणी अहवाल घेऊन तो पद्धतशीर भरून त्यांच्याकडे सबमिट करून द्यायचा आहे, जेणेकरून आपण पात्र असल्यास तुमचा देखील पुढचा लाभ नक्कीच येणार. तसेच ज्याप्रमाणे आपण या व्हिडिओत यादी बघितली आहे, ती यादी त्यांच्याकडे देखील आलेली आहे. त्या यादीमध्ये आपले अर्ज पडताळणी करून आपला रिमार्क टाकणार आहे. त्यामध्ये जर आपले पात्र टाकलेस तर नक्कीच आपला देखील लाभ चालू होऊन जाणार. तसेच पडताळणी अहवाल बघण्याकरिता आणि DBT लिंक कशी करावी त्याकरिता देखील व्हिडिओ आलेला आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमधून नक्की बघा. तसेच या व्हिडिओमध्ये काही समजले नसेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच काही दिवसात KYC चालू होणार आहे. तो देखील व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.